सेंटर बघ गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा ना इथे आलेले आहेत बंदर जेटीवर. हे बघा जे आपल्याबरोबर लाईनमध्ये होते ना ते सगळे आलेले आहेत. आणि हा आहे चव्हाण परिवाराचा गणपती म्हणजे परदराचा गणपती त्यांच्या परिवाराचा. आणि हा तळवडेकरांचा आहे इथे. आणि ते बाकी सुद्धा गणपती आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि एकत्र आरती करतात. हे बघा अरे बोला गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पाला आता आपण निरोप देतोय. या ठिकाणी आता गणपती बाप्पाचा ना जो पाठ आहे ना तो आपण जागेवर ठेवतोय. त्यानंतर ना इथे महादेवाची ना इथे आरती होते का. असं तुम्ही कधी पाहिलंय का? तर नमस्कार मंडळी, मी यशवंत चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. यशवंत चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज आहे गणपतीचा 11वा दिवस आणि तुम्ही जो व्हिडिओ पाहता जिथे मी उभा आहे तिथे आमचा गणपती असतो. तर काही कारणास्तव गणपती बाप्पा आमचा चौथ्या दिवशी विसर्जन करावं लागलेलं आहे. म्हणजे आमचे जे आजोबा होते मुंबईचे ते जरा असे वारल्यामुळे तिथे गणपती आम्ही चौथ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता तो आम्ही विसर्जित केला. त्यामुळे आमच्या घरी गणपती 3 दिवसाचा होता. आता ना 11वा दिवस आहे आज गणपती बाप्पाचा. आणि आमच्या वाड्यावरती सुद्धा गणपती आहे ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आगमनाच्या. आणि त्यानंतर आता आपण विसर्जनासाठी आपण त्यांच्या गणपतीला जाणार आहोत. हे विसर्जन असणार ते म्हणजे मालवण बंदर जेटीवर. तर आपण जाऊया थेट मालवण बंदर जेटीवर आणि तो विसर्जन कशा प्रकारे होतं ते पाहूया याच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मालवणमध्ये बरेच गणपती आहेत ते बंदर जेटीवर विसर्जनासाठी येतात. ते कोणते कोणते गणपती कोणाकोणाचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता वाड्यावरचा गणपती जो आहे ना माणगावकरांचा आणि इकडे अण्णांचा गणपती तो इथे गाडीवर ठेवण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया. सेंटर बघ. तर इथे आता माणगावकरांचा गणपती ते चौरंगावर ठेवण्यात आलेला आहे. आणि हा गणपती बाप्पा आम्ही हातगाडीनेच बंदर जेटीवर नेतो. आणि हा बघा खूप सुंदर असा बाप्पा आहे. त्यानंतर ना इथे विकींचा बाप्पा आहे तो इथे बाहेर काढण्यात आलेला आहे. तर तो तुम्हाला दाखवतो. तर हा बघा हा सुंदर असा बाप्पा गणपती बाप्पा मोरया.
मंडळी ना, आता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक इथे चालू झालेली आहे आणि आता सुद्धा आपण निघालेलो आहोत बंदर जेटीवर जायला आणि गणपती बाप्पा सज्ज झालेले आहेत माणगावकरांचे. पुढे पण आपला बंटियाराचा बाप्पा आहे आणि हा विकीचा बाप्पा आहे. ते दोन्ही बाप्पा चाललेले आहेत, विसर्जनासाठी सज्ज झालेले आहेत मालवण बंदर जेटीवर आणि वाड्यावरची सगळी मंडळी एकत्र जमून इथे गणपती बाप्पाला आपण आता निरोप देतोय. गणपती आलेला आहे आता दुसऱ्या नाक्यावर आणि इथे पाऊस लावण्यात येत आहेत बघा. गणपती बाप्पा आता गणपती बाप्पा चौथ्या नाक्यावर आलेला आहे. मंडळी ना, आता गणपती बाप्पा आपला बंदर जेटीवर आलेला आहे आणि हे जे पहिले आलेले गणपती बाप्पा आहेत ना, त्यांचं विसर्जन इथे चालू, आरती वगैरे संपलेली आहे आणि गणपती बाप्पा इथे विसर्जन करतात हे बघा. आणि आमचा गणपती बाप्पा आता हातगाडीवरून खाली आणणार आहेत इथे मातीमध्ये रेतीमध्ये. तरी बा विकीचा गणपती आणि बंटियाराचा गणपती इथे आपण आता खाली आणतोय. इथे गणपती बाप्पा इथे बाजूला इथे आरतीला सुरुवात झालेली आहे आणि सगळे मंडळी एकत्र जमून आपण आता आरती करतोय. चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जट मुकुट शोभतो भरा रुजणतेने पुढे चंडी गाजया जय देव जय मंगल मूर्ती देवा. विघ्नेश मोरेश्वर गणपती गजानना बाप्पा मोर्या ओ बाप्पा मोर्या ओ बाप्पा मोर्या मोर्या. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. इथे पाणी आणलेलं आहे दोन्ही गणपतीच्या पायाकडे इथे ओतलेलं आहे आणि विसर्जनासाठी बाप्पा सज्ज झालाय. मोरया. आता विकीचा बाप्पा इथे विसर्जनासाठी सज्ज झालाय. म्हणजे तो जो POP असल्यामुळे तो होडीमधून नेणार आहेत.
तर इथे आता होळीसुद्धा सज्ज झालेली आहेत आणि व्यवस्थापनची टीम आहे ना ती सुद्धा सज्ज आहे इकडे. जे POPचे जे सगळे मूर्ती असतात मालवणमधले ते ह्या बोटमध्ये वरती घेतात आणि त्यानंतर इथे बोटीमध्ये बसून ते खोल समुद्रामध्ये सोडले जातात गणपती. तर इथे ना आता बोट निघालेली आहे. हे बघा बोट निघाली आहे पाण्यामध्ये जायला. आणि चला गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे. मोरया, मंगल मूर्ती मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर इथे जी ना गणेश विसर्जन पथकची जी टीम आहे ना ती इथे गणपती बाप्पा इथे प्रत्येकाचे गणपती विसर्जन करतात. ते खूप चांगलं काम करतात आणि दरवर्षी आपल्याला हे सगळे मित्रमंडळी आहे, टीम आहे, ही आपल्याला पुरेपूर मदत करतात गणपती विसर्जनासाठी. आणि त्यांच्यासाठी बिग थम्सअप की एवढं खूप सुंदर असं काम करतात गणपती बाप्पाचं. आणि गणपती बाप्पाला इथे आता निरोप दिलेला आहे आणि गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर आहे म्हणत गणपती बाप्पाला आज आपण निरोप देतोय. ते अण्णा आणि दिनेश काका त्यांच्या गणपतीचा पाठ घेऊन आलेला आहेत. खाली ठेव. तर पाठावर इथे माती आहे आणि थोडासा प्रसाद आणि इथे फूल ठेवण्यात आलेला आहे. थोड्या वेळाने पाठ तो चौरंगावर ठेवतील आणि आपल्या घरी जातील. इथे ना विलींच्या गणपतीचा पाठ आणलेला आहे आणि त्याच्यावर आपण माती ठेवलेली आहे आणि इथे मोरपंख ठेवलाय आणि तो प्रसाद आहे तो काकी प्रसाद ठेवा. प्रसाद जो असतो आपला लाह्याचा प्रसाद तो इथे आपण ठेवतोय. चला हार वगैरे जो गाडीवर आहे तो ठेवलेला आहे. आणि चला गणपती बाप्पाला आता निरोप दिलाय आपण आणि आपण आता हळूहळू आपल्या घरी मार्गस्थ होतोय. मालवण बंदरवर ना इथे सुद्धा गणपती बाप्पा इथे सज्ज झालेला आहे विसर्जनासाठी. हे बघा हा एक बाप्पा आहे. चला बाजूला जाऊया आणि पाहूया कुठचा बाप्पा आहे तो. तर इथे आता आरती चालू आहे. त्यानंतर ना इथे बाजूला सुद्धा मोठा बाप्पा आलेला आहे. तर मोठा बाप्पा कशा प्रकारे दिसतो तुम्हाला मी दाखवतो. इथे आड आपल्या घरी आलेला आहे. चला आज ना तर आता 11 दिवस गणपती बाप्पा ह्या मंडपात होता आणि आता तो आहे त्याचा पाठ. तर खूप वेगळं वाटतंय. आणि चला हा होता गणपती बाप्पापर्यंत आताचा हा 2025 मधला प्रवास. खूप छान झाला आहे. कमी झालं घर रिकामी झाला मकर, पुढल्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर म्हणत आपण गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे. आणि चला आता आपण जाऊया. बाय बाय. आपण ना गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. आणि आता आपण घरी आलोय आणि घरी आल्याच्या नंतर ना आपल्या समोर ना चव्हाण कुटुंबीय आहेत, त्यांचा गणपती विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे. त्यांच्याकडे बँजो वगैरे आहेत. तर चला आता आपण जाऊया थेट त्यांच्या गणपतीकडे विसर्जनासाठी. आणि त्यानंतर आपल्या मालवणमध्ये ना बरेच गणपती विसर्जनासाठी येतात. ते विसर्जन कशा प्रकारे त्यांचं करतात ते आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. चला आता आपण जाऊया त्यांच्या गणपतीकडे आणि विसर्जन कशा प्रकारे होतं ते पाहूया. चला. इथे चव्हाणांचा जो बाप्पा आहे ना तो इथे विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे. मधीधर
आता वाजलेले आहेत 12 आणि 12 वाजता आपला परगराचा गणपती म्हणजे चव्हाण परिवाराचा गणपती आलेला आहे समुद्रावर म्हणजे बंदर सिटीवर. बरेच गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत आणि आता थोडेच गणपती बाप्पा उरलेले आहेत विसर्जनासाठी आणि त्यामध्ये आपला सुद्धा बाप्पा आहे म्हणजेच परगराचा. तर आता गाडीवरून खाली उतरण्यात आलेले आहे तो. आता आरती वगैरे होईल तुम्हाला मी दाखवतो. सगळे गणपती बाप्पा ना इथे आलेले आहेत बंदर जेटीवर. हे बघा जे आपल्याबरोबर लाईनमध्ये होते ना ते सगळे आलेले आहेत आणि हा आहे चव्हाण परिवाराचा गणपती म्हणजे परगराचा गणपती त्यांच्या परिवाराचा आणि हा तळवडेकरांचा आहे इथे आणि ते बाकी सुद्धा गणपती आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि एकत्र आरती करतात. हे बघा नको गुणवंता अनंता वीर समर्थ मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करताय दाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर तुगाल कोटी. अरे बोला गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. अरे मोर्या मोर्या. अरे उंदीर मामा की. तर इकडे ना आता आरती झालेली आहे आणि आरती झाल्याच्या नंतर पाणी वगैरे पायावर ठेवलेलं आहे आणि आता विसर्जनासाठी सज्ज आहे बाप्पा. तर थोड्याच वेळात आता गणपती बाप्पाचं पाण्यामध्ये विसर्जन करणार. बघूया कशा प्रकारे होतोय ते. अरे बोला गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पाला आता आपण निरोप देतोय. श्री गणेश विसर्जन पथक आहेत ना. तर इथे ना आता सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला इथे शेवटचं भेटून घेतात म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या या गजरामध्ये आपण गणपती बाप्पाला निरोप देतोय. तर हा बघा गणपती बाप्पा पाण्यामध्ये इथे ठेवतोय आपण. बघा समुद्राची माती आणते त्याला फुल आहे आणि आपण प्रसाद ठेवतो. बघा प्रसाद ठेवलाय आणि हा पाड आता परिपूर्ण झालेला आहे. त्यानंतर हा प्रसाद जो असतो ना तो वाटण्यात येतो सर्वांना आणि नंतर जो पाड आहे तो गाडीवरून घरी देता येतो. या ठिकाणी आता गणपती बाप्पाचा ना जो पाठ आहे ना तो आपण जागेवर ठेवला. त्यानंतर ना इथे महादेवाची ना इथे आरती होते का असं तुम्ही कधी पाहिलंय का? स्वामी शंकरा तर मंडळी आता रात्रीचा 1 वाजलेला मालवणमध्ये गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक पार पडलेली आहे. तर गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या ह्या जयघोषात गणपती बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे. तर गणपती बाप्पा या वर्षी आपल्याला 27 ऑगस्टला आले तर पुढल्या वर्षी 14 सप्टेंबर 2026ला येणार आहेत. तर सर्वांनी आतुरता गणपती बाप्पाची असं म्हणूया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण गणपती बाप्पाला निरोप कशा प्रकारे दिला, हालवणमधले गणपती बाप्पाचं विसर्जन कशा प्रकारे पार पडलं ते. आणि ना गणपती बाप्पाचा आपण जेव्हा पाठ घरी घेऊन आलेलो ना तेव्हा चव्हाण कुटुंबियांनी महादेवाची आरती म्हटली. ती महादेवाची आरती कशासाठी म्हटली ती मला पण माहिती नाही आहे. जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तर हा छोटासा व्हिडिओ मालवणमधल्या गणपती बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीचा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलला हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.